ही काय दाखवते, काय समजते आणि किती हिच्यामध्ये ॲटिट्यूड आहे. अँड आय वॉज व्हेरी शॉक्ड. 99% कमेंट किंवा रिॲक्शन्स नॉर्मली चांगल्याच असतात, पॉझिटिव्ह असतात. पण एखादा एक असतो असा तिरसट कोणीतरी असं काहीतरी तो असा ट्रोल असतात किंवा असं कोणीतरी काहीतरी असं विचित्र प्रश्न विचारतो वगैरे. असे ऑब्व्हियसली तुला पण एक्सपिरियन्स झाले असणार भरपूर. म्हणजे तुम्ही 99 म्हणताय, माझ्या चॅनलवरती माझा अनुभव आहे 90% पॉझिटिव्ह असतात. माझा 10% आहे ट्रोलिंगचे जे फॉलोअर्स किंवा ट्रोलिंगवाले जे लोक आहेत जे येऊन माझ्या व्हिडिओवरती कमेंट करतात. सो ऑफकोर्स इट वॉज हार्ड ॲट फर्स्ट. म्हणजे आपल्याला सवय नसते. मी माझ्या आयुष्यात मला नाही आठवत कधी कुणाच्या व्हिडिओच्या खाली जाऊन त्यांना सांगितलं असेल की किती घाणेरडे व्हिडिओ बनवता किंवा तुमचा कंटेंट घाणे, तुम्ही मला बोलता येत नाहीये, जरा हे सुधारा, ते मी कधी नाही केलं. सो आय डिडंट नो की हे असं मला येणार आहे. म्हणजे मी व्हिडिओ बघायची, एडिट करायची, मला वाटायचं होतं की बरोबर तर आहे सगळं, त्यात काही चुकीचं नाहीये. कारण की आपण करतो तर आपल्याला असं वाटतं की हे बरोबर आहे. समोरचा अनलेस चूक काढत नाही तोपर्यंत लक्षात नाहीयेत बऱ्याच वेळ बऱ्याचशा गोष्टी. असं नाहीये की माझं सगळंच परफेक्ट, ऑफकोर्स नाहीये, माझ्याकडून चुका होतात, पण त्या चुका सांगण्याची पण एक पद्धत असते. सो मला आठवतं. आणि एक गोष्ट आहे की ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल जातो ना त्यावेळेस हमखास ट्रोल्स येतात. माझं तर असं म्हणणं आहे की जेव्हा ट्रोल्स येतात ना, दॅट इज अ साइन की यू हॅव अराइव्हड ऑन युट्यूब. दॅट इज ट्रू. दॅट इज अ साइन. म्हणजे आता तू म्हणजे आली असता तर तू मेन लीग मध्ये पोहोचलीस, तेव्हाच ट्रोल्स येतात. बरोबर. तर माझा 4था का 5वाच व्हिडिओ होता. मी शॉर्ट व्हिडिओ टाकत नव्हते त्यावेळेस. आधी सगळे लॉंग फॉर्म, फक्त लॉंग फॉर्म व्हिडिओ होते माझे. आणि 4था का 5वा व्हिडिओ होता माझा जो माझा व्हायरल गेला. मी अमेरिकेतली घरं कशी असतात, कारण की तो एक खूप हॉट टॉपिक होता की लाकडाची घरं कशी बांधतात. तो एव्हरग्रीन टॉपिक आहे. तर मग मी तो व्हिडिओ बनवला. आणि ऑफकोर्स आता आपलं स्वतःचं घर आहे तर आपण खूप हौशीने दाखवतो राईट की आमचं हे घर आहे, असं आहे तसं आहे. आणि मी तसाच टाकला. तर त्याच्यावरती बाप रे, म्हणजे 90 पण नाही, मी म्हणेल 60%च पॉझिटिव्ह होते. 40% मला ट्रोल्सच आले की ही काय दाखवते, काय समजते आणि किती हिच्यामध्ये ॲटिट्यूड आहे. अँड आय वॉज व्हेरी शॉक्ड. मी कोणता ॲटिट्यूड दाखवला मला माहिती नाही. अँड दॅट म्हणजे मला ते थोडंसं हार्ड जात होतं. आणि 4था का 5वाच व्हिडिओ म्हणते. सो दॅट वॉज लाईक व्हेरी अर्ली इन युअर जर्नी. राईट. आणि आपल्याला सवय नसते ना. आणि मग कोणीतरी अनोळखी लोक येऊन काहीतरी बोलतात आणि सांगण्याची पद्धत पण एक असते ती त्यांची चुकीची होती. तर मला ते खूप त्रास झाला. म्हणजे महेशने ते सगळं बघितलेले. मी अक्षरशः रडायची की ह्यांनी असं कसा कमेंट टाकला आणि मी काय अशी बोलली होते का. तो हा म्हणाला मग तू बंद कर. तुझ्याकडून जर हे सहन होणार नसेल ना तर तू हे बंद करून टाक. तू आता सोशल मीडियावर आहे आणि लोक कोणीही येणार, आपण काय लोकांची तोंड बंद करू शकत नाही. ते येणार, ते बोलणार, तुला शिकावं लागणार इग्नोर करायचं. ते इग्नोर करायला ना मला वेळ लागला. म्हणजे इट टुक मी लिटल लॉंगर टू ॲडजस्ट टू द थिंग. मी खूप इमोशनल आहे तर मला ते नाही सहन होत कोणी काय बोललं, मी लगेच रडते. तर मग ते महेश वैतागायचा. तो म्हणायचा तू बंदच कर, तू करूच नको. मग तो म्हणाला की, आणि दरवेळेस ते व्हिडिओ व्हायरल गेले, माझे बरेचसे व्हिडिओ व्हायरल गेले त्यावेळेस. आणि ते व्हिडिओ व्हायरल गेले की ट्रोल्स बोलायला. मग नंतर मग मला सवय झाली. मग वेळ लागला पण आय गॉट टू नो लाईक कसं हँडल करायचं. ते म्हणतात थिक स्किन व्हायला वेळ लागते. ते स्किन ग्रो करायला थोडासा वेळ लागतो. आपण आपल्या लोकांना पण असं बोलत नाही, जवळच्या ओळखीतल्या, जे अनोळखी लोक येऊन आपल्याला बोलून जातात. तर बट इट्स अ पार्ट ऑफ द युट्यूब. इन अ वे ऍक्च्युली हे चांगलं पण आहे कारण याच्याने एंगेजमेंट वाढते. ओके, अल्गोरिदम, युट्यूबच्या अल्गोरिदमला हे चांगले. सी, युट्यूब अल्गोरिदम डझंट केअर की ती पॉझिटिव्ह कमेंट आहे का निगेटिव्ह, त्याच्यासाठी ती एंगेजमेंट आहे. तर ते चांगलं पण आहे. आणि माझं काय झालं आता, इंस्टाग्राम वरती पण चांगले फॉलोअर्स आहेत, व्ह्यूज बऱ्यापैकी येतात, फेसबुकला पण व्ह्यूज बऱ्यापैकी येतात. आणि ऑफकोर्स व्ह्यूज आले म्हणजे ट्रोल्स आले. बरोबर. तर आता इंस्टाग्राम वरती ना म्हणजे मी ना पहिले ना मला ब्लॉक करून टाकायची. म्हणजे कशाला ना, आपलं पण डोकं खराब होतं. ते येऊन सारखे एका व्हिडिओवर नाही तर 10 वेगवेगळ्या व्हिडिओवर कमेंट करून जातात. पण आता इंस्टाग्राम फेसबुकला ऑप्शन आहे रेस्ट्रिक्ट करायचं. तर तुम्ही ज्यावेळेस रेस्ट्रिक्ट करता ना ते लोक येतात, बघतात, कमेंट करतात, पण ते कमेंट कोणालाच दिसत नाही, फक्त आपल्याला दिसतात. आणि त्यांना दिसतं, त्यांनाही बरं वाटतं की अरे मी हिला 4 शिव्या देऊन आलो. मनातलं काढायचं येतं ते. आणि काय आहे ना, मी पण आता स्मार्टली प्ले करते. मी म्हणते की या ट्रोल्सला यायचंय का, या तुम्हाला कमेंट करायची करा, आमची एंगेजमेंट. मी त्यांना रिप्लाय करते.
थँक्यू आमची एंगेजमेंट वाढवल्याबद्दल. इफ यू हॅव मोर कन्सर्न्स, इफ यू हॅव मोर हेट, प्लीज गो ऑन आणि टाकत राहा खाली, कारण मला आता फरक नाही पडत त्याचा.